तर लोणावळ्यातल्या दुर्घटनास्थळी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते। पुणे पोलीस आणि शिवदुर्ग संस्थेकडून बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध देखील सुरू आहे। मावळचे तहसीलदार, लोणावळ्याचे मुख्याधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। काय सांगाल की काय परिस्थिती होती तुम्ही ज्यावेळेस आले आणि ते कुटुंबांचा जर शोध घेण्यास सुरुवात केला, किती डेड बॉडीज आतापर्यंत सापडले? आतापर्यंत 3 डेड बॉडी सापडलेले आपल्याला, एक महिला आणि 2 मुली, 2 लहान मुली, एक मुलगा आणि एक मुलगी शोधायची बाकी अजून त्यांनी शोध करायला सुरू करणार आहे। आणि काल ज्या ठिकाणी या ठिकाणी ते बसले होते त्या ठिकाणी कदाचित पाणी कमी असावं त्यामुळे तिथे बसले असणार आहेत ते। आणि अचानक ढगफुटी झाली असेल किंवा झालं असेल, अचानक पाणी आल्यामुळे त्यांना बाहेर निघायला जमलं नाही किंवा बाहेरचे बचाव कार्य करणाऱ्या लोकांनी जरी थोडीफार मदत केली असती तरी त्यांना बाहेर निघता आलं असतं। दुसरी गोष्ट की लोकांनी या ठिकाणी येण्याआधी कुणी विचार करावा की निसर्ग ठिकाणी इथे येऊ नये बाबा, पर्यटकांना इथे या ठिकाणी येण्यास मज्जा बंदी केलेली आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला माहिती नाही त्या ठिकाणी कुणीही येऊ नये। रणजित जाधव, टीव्ही 9 मराठी, लोणावळा, पुणे।